हाय फ्रेंड्स, किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय चण्याची सुक्की भाजी आणि रस्सा। त्यासाठी इथे मी चणे 7 ते 8 तास भिजत घातले होते। भिजून झाल्यानंतर स्वच्छ धुवून मी ते कुकरला शिजवून घेतले आहेत। ज्या पाण्यामध्ये शिजवलं होतं ते पाणी आपण आता वेगळं करून घेऊयात। ह्या पाण्याची आपण आता आमटी करणार आहोत आणि चण्याची सुक्की भाजी करायची आहे। ही जी आमटी करतो त्याला कडान असं म्हटलं जातं। इथे मसाल्यासाठी इथे मी 1 चमचा जिरं, 2 चमचे धने आणि बाकीचा खडा मसाला घेतलेला आहे। तुमच्याकडे जो घरात अवेलेबल असेल तो घातलात तरीही चालेल। इथे मी लवंगा, काळी मिरी, तेजपत्ता आणि कसुरी मेथी असे खडे मसाले घेतलेले आहेत। सर्व मसाले घेऊन आपण छान भाजून घेऊयात। चण्याची जर सुक्की भाजी बनवली तर ती नुसतीच चपातीसाठी होते आणि भातासाठी परत आपल्याला वरण वगैरे बनवावं लागतं। पण जर हेच पाणी घेऊन आपण त्याची आमटी बनवली तर ती भातासोबत सुद्धा होते। म्हणजे एकाच वेळी 2 गोष्टी होतात आणि आपल्याला वेगळी डाळ शिजवायला लागत नाही। इथे मी 1 चमचा तीळ घेतलेले आहेत। इथे हे सर्व आपण व्यवस्थित भाजून घेऊयात। आता ह्याच तव्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि लांब चिरून घेतलेला एक कांदा आपण इथे भाजून घेणार आहोत। इथे मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत। कांदा छान भाजून घ्यायचा आहे। कांदा इथे भाजून घेतला आहे, त्यामध्ये मी ओलं खोबरं किसून घेतलं आहे ते घालून घेतलं आहे। इथे मी मसाल्याची क्वांटिटी कमी ठेवली आहे। तुम्हाला जर जास्त ठेवायची असेल तर जास्त घेतलं तरी चालेल। मी मसाला थोडा कमी घालणार आहे। खोबरं कांदा छान भाजून घेतला आहे, त्यामध्ये अद्रक घालून घेऊयात आणि हे सर्व काढून आपण मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालून घेऊयात आणि जो मसाला वाटून घेतला आहे त्याची अर्धी क्वांटिटी किंवा अर्ध्यापेक्षा जास्त क्वांटिटी आपण चण्याच्या सुक्या भाजीसाठी वापरणार आहोत। आपल्याला आमटीसाठी जास्त मसाला नाही लागणार आहे। इथे चवीनुसार मीठ घालून घेऊयात, लाल तिखट आणि हळद। तर हे मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला शिजवून घेऊयात। झाकण ठेवून मसाला शिजवून घेऊयात। मसाला शिजतोय तोपर्यंत आमटीला फोडणी देऊन घेऊयात। इथे 1 चमचा तेल घेतलेला आहे, त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेऊयात आणि उरलेला जो मसाला होता तो घालून घेऊयात। इथे मी मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि तेही घालून घेतलं आहे। लाल तिखट घातलं आहे, चवीनुसार मीठ, हळद घालून मिक्स करून घेऊयात। एक 2 ते 3 मिनिटं आपण असं शिजवून घेणार आहे आणि त्यामध्ये जे आपण चणे शिजवताना पाणी होतं ते घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे। आता हे छान उकळी येईपर्यंत आपण शिजवून घेऊयात। इथे आपला मसाला शिजलेला आहे, छान तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये आपण हे चणे घालून घेऊयात। चणे व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून आपण पुन्हा एकदा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। छान ह्याला सुद्धा तेल सुटलेलं आहे। आपली चण्याची भाजी बनून रेडी झाली आहे। तसंच इथे आपली आमटी सुद्धा बनून रेडी झालेली आहे। इथे आपली मस्त चण्याची भाजी आणि आमटी म्हणजेच कडान बनून रेडी झालेला आहे। तुम्हाला ह्या माझ्या दोन्ही रेसिपीज कशा वाटल्या नक्की कळवा। आवडल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।